नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट्स या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 1 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहा, पहिला प्रश्न आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील करेक्ट पर्याय कोणता आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. येथे पहिला प्रश्न, एम सेट दिलेला आहे. 1 3 5 एलिमेंट आहेत आणि एन सेट आहे, त्यामध्ये 2 4 6 हे एलिमेंट आहेत. या दोन सेटचा इंटरसेक्शन सेट काय असेल हे फाइंड आउट करायचं आहे. दोन सेटचा इंटरसेक्शन सेट म्हणजे त्यांच्या कॉमन असणाऱ्या एलिमेंटचा सेट होतो. आता येथे 1 3 5 एलिमेंट आहेत आणि येथे 2 4 6 आहेत. या दोन्ही पण सेटमध्ये कॉमन एलिमेंट कोणताच नाही आहे, म्हणजे यांचा इंटरसेक्शन सेट कसा असणार आहे? एलिमेंट कॉमन नसल्यामुळे तो एम्प्टी असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, पी इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ॲन ऑड नॅचरल नंबर. पहा, एक्स हा ऑड नॅचरल नंबर आहे, परंतु कंडिशन पण दिलेली आपल्याला. पहा, 1 to 5 मध्ये ऑड नॅचरल नंबर 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. कंडिशन कशी आहे? हा एक्स 1 पेक्षा ग्रेटर आहे. 1 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 1 नाही आणि 5ला इक्वल आहे किंवा लेस आहे, म्हणजे 5ला इक्वल आहे. याचा अर्थ काय होतो? एकतर 5पेक्षा लहान असेल किंवा 5ला इक्वल असेल. त्यामुळे 5 घेता येईल आपल्याला, 3 पण घेता येईल. एक्स हा 1 पेक्षा ग्रेटर आहे परंतु 5पेक्षा इक्वल किंवा लेस आहे, म्हणून त्या सेटमध्ये एलिमेंट कोणते असतील? 3 आणि 5, म्हणजे 3 आणि 5. तर हा सेट आपण रोस्टर फॉर्मने म्हणजे लिस्टिंग मेथडने कसा लिहिणार? या पद्धतीने एलिमेंट आपण त्याचे लिहिणार आहोत, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, पी इक्वल टू सेट ऑफ 1 to 10. पहा, 1 to 10 मधले एलिमेंट त्याचा सेट आहे. व्हॉट टाईप ऑफ सेट पी इज? तर हा पी सेट कोणत्या टाईपचा आहे? नल सेट. नल सेट म्हणजे एम्प्टी आहे का? नाही, त्यामध्ये एलिमेंट आहेत म्हणून नल सेट नाही. इनफायनाईट सेट म्हणजे अनंत संच आहे का? जर ह्या 10 नंतर डॉट डॉट असतं तर हा इनफायनाईट झाला असता, परंतु यामधील एलिमेंट 10 पर्यंतच आहेत, म्हणजे काउंटेबल आहेत, म्हणून हा इनफायनाईट सेट नाही. फायनाईट सेट आहे का? आहे, कारण 1 to 10 पर्यंत म्हणजे या सेटमधील एलिमेंट आपण काउंट करू शकतो. किती एलिमेंट आहेत हे सांगू शकतो आपण. लिमिटेड आहेत, काउंटेबल आहेत, म्हणून तो फायनाईट सेट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, चौथा प्रश्न, येथे आपल्याला एम युनियन एन हा सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6चा आणि एम सेट दिलेला आहे. तर एनचा सेट कोणता असेल? पहा, एम सेटमध्ये 1 2 4 हे एलिमेंट आहेत, म्हणजे 1 2 आणि 4 हे एलिमेंट एम सेटमध्ये आहेत, म्हणजे एनमध्ये उरलेले असायला पाहिजेत 3 5 आणि 6. 3 5 6. आता ह्या कॉमनपैकी कोणताही एक एलिमेंट यामध्ये असेल, 1 असेल, 2 असेल किंवा 4 असेल. पहा, येथे 1 2 3 आहे, परंतु आपल्याला हे पण एलिमेंट पाहिजेत, म्हणजे हा सेट होणार नाही. 3 4 5 6. 3 आहे, 6 आहे, 5 आहे, म्हणजे 4, यामध्ये 4 पण असायला पाहिजे, म्हणजे हा सेट येईल आपला. पहा, एमचा जर 1 2 4 हा सेट घेतला आपण, तर एनचा सेट कोणता होईल? 4 3 5 6. कॉमन एलिमेंट युनियन सेटमध्ये आपण एकच वेळेस काउंटिंग करतो. पहा, येथे एलिमेंट किती आहेत? 1 2 3 4 5 6. येथे पण 6 एलिमेंट आहेत, म्हणजे आपला सेट कोणता असेल? 3 4 5 6चा, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, येथे मित्रांनो पी सबसेट एम आहे. पी सबसेट एम म्हणजे पीचे सर्व एलिमेंट ह्या एम सेटमध्ये आहेत. देन व्हिच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट? तर हा सेट म्हणजे यापैकी कोणता सेट होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पहा, समजण्यासाठी आपण काय करू? पीचे एलिमेंट कन्सिडर करू. समजा पीचे 1 2 3 हे एलिमेंट आहेत आणि एमचे एलिमेंट 1 2 3 4 आणि 5 आहेत. पहा, पीचे सर्व एलिमेंट 1 2 3 ह्या एममध्ये पण आहेत, म्हणजे पी हा सबसेट आहे एमचा, बरोबर आहे. नंतर आपण पी युनियन एम त्या सेटचे एलिमेंट काढू. पी युनियन एम, तर काय होईल? युनियन घेतली तर कॉमन एलिमेंट आपण 1 टाईम काउंट करतो,
म्हणजे काय होईल, हे असं होईल, हे पहा पी आणि एम, पीचे 1 2 3 आहेत आणि एमचे कोणते आहेत 1 2 3 4 5, कॉमन किती आहेत 1 2 3 आहेत, 1 2 3 म्हणजे कॉमन येथे येतील 1 2 3, म्हणजे हे पीचे पण झालेले आहेत आणि एमचे 4 आणि 5, म्हणजे एमचे पण किती आहेत 1 2 3 4 5. आता पी युनियन एम यामध्ये एलिमेंट कोणते आलेत पहा 1 2 3 4 5, हे एवढे एलिमेंट आलेत 1 2 3 4 आणि 5. परंतु हे एलिमेंट कोणत्या सेटचे आहेत, एम सेटचे आहेत. म्हणजे या सेटला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे, एम म्हणजे काय होईल पी इंटरसेक्शन पी युनियन एम, म्हणजे याऐवजी आपण एम लिहू शकतो, म्हणजे पी इंटरसेक्शन एम, बरोबर आहे. आता पी आणि एमचं आपण इंटरसेक्शन घेऊ, पा पी सेट घेऊ आणि एम हा पी आणि एम यांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे कॉमन एलिमेंटचा सेट घ्यायचा आपल्याला. एमचे 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे 1 2 3 कॉमन आहेत आणि 4 आणि 5, आणि पीचे 1 2 3 आहेत, हे पीचे झाले 1 2 3 आणि एमचे झाले 1 2 3 4 5. यांचं आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे जे कॉमन एलिमेंट आहेत त्यांचा सेट तयार होतो. म्हणजे कॉमन एलिमेंट कोणते आहेत 1 2 3, 1 2 आणि 3, 1 2 3, परंतु हे कोणत्या सेटचे एलिमेंट आहेत, पी सेटचे आहेत. पी आणि एमचं इंटरसेक्शन म्हणजे काय होईल, पी होईल. हे सर्व कशामुळे झालेलं आहे, कारण पी हा सबसेट आहे एमचा, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, व्हिच ऑफ दी फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. पहा येथे 4 सेट दिलेले आहेत, कोणता सेट एम्प्टी आहे, एम्प्टी आहे म्हणजे त्यामध्ये एलिमेंट नसले पाहिजेत तरच तो एम्प्टी असेल. आता सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट्स ऑफ पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स पॅरलल असतात, त्या एकमेकांना इंटरसेक्ट होत नसतात, त्यामुळे त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल का, मिळणार नाही. म्हणजे हा सेट कसा असेल, एम्प्टी असेल. हाच ऑप्शन आपला करेक्ट आहे. आता हा पहा सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स, इव्हन प्राईम नंबरचा सेट एम्प्टी असेल का, नाही, कारण इव्हन प्राईम नंबर एकच आहे आणि तो म्हणजे 2, म्हणजे या सेटमध्ये एलिमेंट 2 आहे म्हणून हा एम्प्टी सेट नाही. मंथ ऑफ कॅलेंडर हॅविंग लेस दॅन 30 डेज, 30 डेजपेक्षा कमी दिवस असणारा महिना कोणता आहे का, आहे, फेब्रुवारी आहे, त्यामध्ये 29 येतील किंवा 28 येतील, म्हणजे हे दोन एलिमेंट या सेटमध्ये येऊ शकतात, त्यामुळे हा सेट एम्प्टी असणार नाही. आता हा सेट कसा दिला आहे पहा, पी इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय, आय म्हणजे इंटिजर. एक्सची कंडिशन काय दिली, एक्स -1पेक्षा ग्रेटर आहे परंतु 1पेक्षा लेस आहे, म्हणजे इंटिजर कोणते असतात -1 0 +1 +2 -2 याप्रमाणे. सर्व निगेटिव्ह नंबर 0 आणि पॉझिटिव्ह नंबर म्हणजे इंटिजर. कंडिशन काय दिली, -1पेक्षा मोठा आहे एक्स, -1पेक्षा मोठा आहे म्हणजे 0 असेल, बरोबर आहे, परंतु 1पेक्षा लहान आहे, परंतु 1पेक्षा लहान आहे, 1पेक्षा लहान आहे, -1पेक्षा मोठा आहे, तो एलिमेंट कोणता असेल, 0 असेल. म्हणजे त्या सेटमध्ये एलिमेंट आहे 0, 0 एलिमेंट आहे म्हणजे एम्प्टी नाही. 0 एलिमेंट असेल तर एम्प्टी सेट होत नसतो, म्हणजे एक एलिमेंट आहे त्यामध्ये 0, म्हणजे हा पण एम्प्टी सेट नाही. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, फाइंड दी करेक्ट ऑप्शन. पहा पहिला प्रश्न आहे व्हिच ऑफ दी फॉलोइंग कलेक्शन्स इन अ सेट. दिलेले 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायापैकी कोणतं कलेक्शन सेटचं होईल. कलर्स ऑफ दी रेनबो, रेनबोला 7 कलर असतात हे माहिती आहे आपल्याला, कलरचा सेट करता येईल आपल्याला, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. टॉल ट्रीज इन दी स्कूल कॅम्पस, आता स्कूल कॅम्पसमध्ये टॉल ट्री किती आहेत हे आपल्याला नेमकी क्वांटिटी सांगता येत नाही, म्हणजे सेटच्या डेफिनेशननुसार हा आपला सेट होणार नाही. रिच पीपल इन दी विलेज सेटच्या डेफिनेशननुसार हा सेट होणार नाही. इझी एक्झाम्पल इन दी बुक हा पण सेटच्या डेफिनेशननुसार सेट होणार नाही, फक्त ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, व्हिच ऑफ दी फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. एन म्हणजे काय, नॅचरल नंबर, म्हणजे 1 2
3 डॉट 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 नॅचरल नंबर आणि डब्ल्यू म्हणजे होल नंबर. फक्त यामध्ये 0 एक जास्त असतो, बाकी पूर्ण नॅचरल नंबरच असतात. हा सेट आहे नॅचरल नंबरचा, हा सेट आहे होल नंबरचा. यांचं इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन एलिमेंटचा सेट. या दोन सेटच्या कॉमन एलिमेंटचा सेट. आता या दोन सेटमध्ये कॉमन एलिमेंट कोणते होतील? फक्त 0 नाही या सेटमध्ये, बाकी सर्व एलिमेंट या सेटमध्ये आहेत. हे पूर्ण एलिमेंट यामध्ये आहेत, फक्त 0 नाही आहे. म्हणजे कॉमन एलिमेंट किती आहेत? 1 2 3 1 2 3 पुढे कंटिन्यू. पण 1 2 3 हे कंटिन्यू म्हणजे काय? नॅचरल नंबरच होतील. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, P equal to set of all x such that x is a letter of word Indian. x म्हणजे काय? इंडियन वर्डमधील लेटर आहे. I N D I A N हा इंडियन वर्ड आहे. त्यामधील लेटरचा सेट आपल्याला लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणजे म्हणजे P इक्वल टू सेट कसा होईल तो? I लिहिणार आपण, N D I लिहिलेला आहे, आता लिहायची गरज नाही. ए आणि एन पण लिहिलेला आहे आपण, डबल लिहायची गरज नाही. म्हणजे एवढेच एलिमेंट होतील. INDA म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. येथे मित्रांनो टी सेट दिलेला आहे, एम सेट दिलेला आहे आणि त्या दोन सेटचा आपल्याला युनियन सेट घ्यायचा आहे. तर युनियन सेटमध्ये आपण कॉमन एलिमेंट फक्त 1 टाईम कन्सिडर करतो. म्हणजे कसे येतील 3 4 आहेत, इथे पण 3 4 आहेत. हे कॉमन एलिमेंट आहेत 3 आणि 4. फक्त हे एकदाच येतील. म्हणजे तो सेट कसा होईल? 1 आहे, 2 3 4 लिहिणार, पण आपण एकच वेळेस लिहिणार. 5 7 आणि 8. 1 2 3 4 5 7 8 1 2 3 4 5 7 8 म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, तिसरा प्रश्न मित्रांनो, आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश. त्यासाठी आपण सेट कन्सिडर करू. इंग्लिशसाठी आपण ई कन्सिडर करू. लेट ई सेट ऑफ पर्सन्स स्पीक इंग्लिश. ती क्वांटिटी किती दिली आपल्याला? 72. म्हणजे एन ऑफ ई इक्वल टू 72. अँड 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. फ्रेंचसाठी आपण एफ घेऊ. सेटचं नेम सेट ऑफ पर्सन्स हू स्पीक्स फ्रेंच. एन ऑफ एफ 43 आहे. हे पर्सन्स किती आहेत? 43. हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. आता बोथसाठी आपण काय करू? यांचं इंटरसेक्शन घेऊ. म्हणजे ई इंटरसेक्शन एफ. हा सेट कशाचा असेल आपला? सेट ऑफ पर्सन्स स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच. म्हणजे एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. यासारखे प्रॉब्लेम आपण यापूर्वी सोडविलेले आहेत. 2 वेगवेगळे सेट घेतलेले आहेत आणि नंतर त्या 2 सेटचा आपण इंटरसेक्शन बोथसाठी घेतलेला आहे. ही क्वांटिटी किती आहे ही आपल्याला काढायची आहे. हाऊ मेनी स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ म्हणजे ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. नंतर आपण युनियन घेऊ. ई युनियन एफ. हा सेट कशाचा असेल? सेट ऑफ पर्सन्स स्पीक at least 1 language. N of E युनियन एफ. हे किती असतील? 100 असतील. 100. आपल्याला
एन ऑफ ई माहीत आहे, एन ऑफ एफ माहीत आहे, एन ऑफ ई युनियन एफ ही पण व्हॅल्यू माहीत आहे. तर वी नो एन ऑफ ई युनियन एफ इक्वल टू एन ऑफ ई प्लस एन ऑफ एफ, यामधून मायनस करतो आपण इंटरसेक्शन एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. ही व्हॅल्यू एन ऑफ ई 72 आहेत प्लस एन ऑफ एफ 43 मायनस ही व्हॅल्यू काढायची आपल्याला एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. देअरफॉर एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ इक्वल टू पहा ही ॲडिशन येणार आहे आणि त्यामधून 100 मायनस करावं लागतील आपल्याला, म्हणजे एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ ही व्हॅल्यू किती येईल 15. हे काय झाले सेट ऑफ पर्सन्स हू स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच. फाइंड आउट करायचं आहे पर्सन्स हू स्पीक ओनली इंग्लिश, ओनली इंग्लिश. मग एन ऑफ ई यातून आपल्याला मायनस करावं लागतील एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. एन ऑफ ई आपल्याला 72 दिलेले आहेत, ही व्हॅल्यू 15 आलेली आहे. 72 मधून 15 गेले 57. आता पर्सन्स हू स्पीक ओनली फ्रेंच, ओनली फ्रेंच. एन ऑफ एफ मधून मायनस करावं लागेल आपल्याला एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. एन ऑफ एफ 43 आहेत मायनस 15 इक्वल टू 28 पर्सन्स. नेक्स्ट पहा सेम टाईपचा प्रश्न आहे. 2 सेट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. 70 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ. पार्थने 70 ट्रीज प्लॅन केलेले आहेत. 90 ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा. प्रज्ञाने 90 ट्रीज प्लॅन केलेले आहेत. त्या दोघांसाठी आपण सेट कन्सिडर करू, त्यांचं युनियन घेऊ, इंटरसेक्शन घेऊ आणि व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. सपोज ए सेट आपण कन्सिडर करू, सेट ऑफ ट्रीज planted by Parth, planted by Parth. पार्थने 70 ट्रीज प्लॅन केलेले आहेत, म्हणजे एन ऑफ ए इक्वल टू 70. बी सेट घेऊ आपण प्रज्ञासाठी, सेट ऑफ ट्रीज प्लॅंटेड बाय प्रज्ञा. प्रज्ञाने 90 झाडे लावलेली आहेत, म्हणजे एन ऑफ बी इक्वल टू 90 होईल. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेअर प्लॅंटेड बाय बोथ. बोथ आहे म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. ए इंटरसेक्शन बी, सेट ऑफ ट्रीज planted by both. N of A intersection B ही व्हॅल्यू 25 आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए युनियन बी, सेट ऑफ ट्रीज हे काय असतील, सेट ऑफ ट्रीज प्लॅंटेड बाय पार्थ और प्रज्ञा. और असल्यामुळे आपल्याला युनियनची व्हॅल्यू काढायची आहे. वी नो, सिंपल आपला फॉर्म्युला, वी नो एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस करायचं आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी.
एन ऑफ ए 70 आहेत, एन ऑफ बी 90 आहेत आणि ही व्हॅल्यू 25 आहे. हे होतील 160 मायनस 25 135. 135 काय असतील? देअरफॉर 135 ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा और पार्थ और टुगेदर किंवा दोघांनी मिळून एकत्र. नेक्स्ट पहा, खूप सोपा प्रश्न आहे. एन ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, एन ऑफ बी पण आहे, एन ऑफ ए युनियन बी पण आहे. आपल्याला फक्त ही व्हॅल्यू काढायची आहे. वी नो एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस करतो आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. पहा, व्हॅल्यू दिलेल्या पुट करू. युनियनची व्हॅल्यू 36 आहे. एन ऑफ ए ही क्वांटिटी 20 आहे, एन ऑफ बी 28 आहे आणि ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. एन ऑफ ए युनियन बी 36 इक्वल टू दोघांची ॲडिशन घेऊ 48 होतील मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. पहा, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय होईल? 48 मधून आपल्याला 36 मायनस करावे लागतील म्हणजे काय होईल? 12. ही व्हॅल्यू किती येईल? 12 येईल. समजले मित्रांनो? राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. धन्यवाद.